पनीर बिर्याणी बनवायचं आणि इकडे पनीर वगैरे सगळं करून ठेवलंय, मसाला लावून टाक. विहानचा आवाज असा आहे की असं वाटेल की रडला आहे, पण नाही, तो असा आवाज असा वाटतो म्हणजे माणूस घाबरूनच जाईल. मीच 2-3 वेळा जाते, पण आता मला सवय झाली. तरी पण लांडगा आला ते आला असं बिघडत होऊ नये म्हणून मी जाऊन बघतेच. तर आता माझा तांदूळ शिजतंय तोपर्यंत, म्हणजे बिर्याणीचा तांदूळ शिजतंय तोपर्यंत म्हटलं ब्लॉग करूया. तर असंच मी आता बनवणं असं एकदम लक्षात आलं की बघा, बरेच जण कधी जेवण चांगलं नाही बनलं तर नावं ठेवतात. सो मी त्यांना रिक्वेस्ट करते की प्लीज प्लीज कधीसुद्धा जेवणाला नावं ठेवू नका. कारण कसं होतं ना, मी असंच नाही फक्त स्त्रियांचंच नाही सांगत, तर पुरुषांचं सुद्धा. तर पुरुष कमावतो तेव्हा घरामध्ये अन्नधान्य येतं आणि स्त्री त्याला छानपैकी आपल्या हाताने सुंदरसं जेवण बनवते, तेव्हा आपण सगळे पोटभर जेवतो. आणि समजा कधी चुकून नाही चांगलं बनलं तर प्लीज नावं न ठेवता खा. कारण कसं होतं ना की खूप कष्टाने ते अन्न आपल्या ताटापर्यंत आलेलं असतं. त्यामुळे प्लीज अन्नाला नावं ठेवू नका आणि जे असेल ते आनंदाने खा. दुसरी गोष्ट, आपल्या घरातली स्त्री 1-2 तास किचनमध्ये उभं राहून आपल्या सगळ्यांसाठी जेवण बनवते. त्यामध्ये खूप मेहनत असते आणि खूप मन लावून तिने बनवलेलं असतं. सो प्लीज जेवणाला नावं ठेवू नका. आणि दुसरी गोष्ट, आता तर इतकी गरमी चालू आहे आणि ह्या गरमीत एक अर्धा तासापेक्षा जास्त किचनमध्ये उभं नाही राहवलं जात, पण तरीसुद्धा आपल्या घरातली स्त्री एवढं छान जेवण बनवते. हे बघा, आपला बिर्याणीचा तांदूळ शिजलेला आहे. सो प्लीज जेवणाला नावं ठेवू नका कधीच कोणाच्याच. कारण तर खूप लोक अन्नासाठी तरसतात. काही जण कचऱ्यातलं अन्न उचलून खातात, म्हणजे आपली भूक भागवण्यासाठी. तर इतकं वाईट वाटतं ना ते बघून, खरंच. त्यामुळे आपल्या ताटात जर पोटभर अन्न आपल्याला मिळत असेल तर प्लीज नावं ठेवू नका. माझी सिया कधी कधी म्हणते अशी ही का भाजी बनवली, ती का भाजी बनवली, मला नाही आवडत ही भाजी. तर मी तिचे नखरे जास्त सहन नाही करत. मी म्हणते खायचं असेल खाण्यात नको खाऊ, आणि खायलाच पाहिजे. मी जबरदस्ती तिला चारते, 2 सपाटे मारते पण चारते. कसं आहे ना, मुलांचं जर आपण आत्ताच हे करत गेलो की ठीक आहे तुला नाही आवडत ना, नको खाऊ, किंवा तुझ्यासाठी आपण दुसरं बनवू, तर असं हे मुलांना केलं ना तर मुलं जिद्दी होत जातात आणि त्यांना असं वाटतं त्यांची प्रत्येक गोष्ट ऐकलीच पाहिजे. तर हे चुकीचं आहे. त्यामुळे मुलांना पण ना जे असेल ते त्यांना खायची सवय लागली पाहिजे, आणि ते पण आनंदाने. किती % शिजवायचं? 90%. अजून थोडं शिजू देते ना, म्हणजे नंतर फक्त आपल्याला वाफवायचं असतं ना मसाल्यावरती. मी फर्स्ट टाइम बनवते. माझं ना थोडंसं मॅनेजमेंट चुकलं. मी फर्स्ट टाइम बनवत असल्यामुळे मला जर यूट्यूबवर बघायला ते लेट झालं. म्हणजे बघून करायचं म्हटलं तर लेट होतं. आता जर हेच जर मला येत असतं तर माझं अजून थोडासा वेळ वाचला असता. पण असो, आता मला समजलं की कशी प्रोसेस आहे आणि काय आधी केलं पाहिजे. तर आधी मी ना पनीरच हे करत बसले. म्हणजे व्हिडिओमध्ये तसं दाखवलं होतं की आधी पनीरचं हे करा, पनीरला मॅरिनेट म्हणतात ना, ते करून घ्या आणि त्यानंतर मग इकडे उकळायला ठेवा. पण तसं न करता आधी हे केलं पाहिजे, कारण तांदूळ शिजायला थोडासा वेळ लागतो आणि पनीर लगेच होऊन जातं. मग हे शिजेपर्यंत पनीर होऊन हा मसाला पण होऊन जातो. तर मी काय केलं, आधी पनीर केलं, त्यानंतर तो मसाला केला, म्हणजे ज्यामध्ये आपण सजवणार ना, लेयर्स लावणार, तर ते केलं. आणि त्यानंतर मी ह्याच्याकडे गेले, कारण मी तांदूळ पण थोडंसं म्हणजे लेट भिजवलं होतं. मला असं वाटलं 10 मिनिटच भिजवायचं आहे. असं सगळं लेट झालं. तर हे शिजतंय तोपर्यंत म्हटलं ब्लॉक करूया. छान शिजले, दाखवू ना. आता मला कोणतं गाणं आठवते माहिती आहे का? दिल ने दस्तरखान बिछाया, दिल ने दस्तरखान बिछाया, दावते इश्क है कबूल